कुंभार यांनी लिहिलेली परिसर विज्ञानविषयीची माहिती. श्रोतेहो, आदिमानव स्वतःचं पोट भरण्यासाठी जंगलात कंदमुळांवर अवलंबून असायचा. त्यानंतर हळूहळू इतर खाद्यही मिळू लागल्यानं या कंदमुळांचा वापर कमी व्हायला लागला. सध्या बऱ्याच जणांना रोजच्या वापरात असलेल्या कंदमुळांची नावं देखील माहिती नसतात. कंदमुळांचा उत्सव कोल्हापुरात भरवण्यात आला होता. अनेक कंदमुळांच्या वनस्पती या रानावनात आणि जंगलात वाढतात. अशा रानकंद वनस्पतींबाबतचं पारंपरिक ज्ञान वनवासी, आदिवासी आणि कोकणवासीय यांच्याकडे आहे. अशा प्रकारच्या विविध रानकंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती युवकांना, विद्यार्थ्यांना, शहरवासियांना आणि खेड्यापाड्यातील ग्रामस्थांना व्हावी. शेतकऱ्यांनी अशा कंदमुळाची लागवड त्यांच्या शेतात करण्यासाठी प्रोत्साहित व्हावं, हे उद्दिष्ट. पुरातन पौराणिक काळापासून मानव कंदमुळांचा अन्न म्हणून वापर करत आलाय. त्यामुळे अशा कंदमुळांची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. अशा प्रदर्शनात कणगा, काटे, कोराडू, करांदा, वराहकंद, वासकंद, पासपोळी, शेंडवेल, आळसी, शेवळा, सुरण, कोंदफळ ह्या वनस्पतींबरोबर बाजारात काही वेळा मोठा कासार आळू, काळा आळू, हिरवा आळू, पांढरा पेरो, उंडे, शेडवाळे असे आळूचे विविध प्रकार पाहायला मिळतील. त्याचबरोबर काळी हळद, आंबे हळद यासारखे हळदीचे विविध प्रकारही असतात. आपल्या मातीत वाढणाऱ्या, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आरोग्यवर्धक कंदमुळांची माहिती घेऊन चौकस आहारातून सुदृढ पिढी घडवण्यासाठी याची आता गरज आहे. पण सावधान, रामकंद म्हणून कंदमूळ विकणाऱ्यांकडून काही काप खरेदी केले जातात. प्रयोगशाळेत या वनस्पतीची संरचना तपासली जाते. त्यामुळे कंदमुळ म्हणून विकला जाणारा हा काप मुळाचा नसून एकदल खोडाचा असल्याचं लक्षात आलंय. ही वनस्पती बाहेरून आयात केलेली नसून आपल्याकडे माळरानावर आढळणारी केकताड किंवा घायपात ही वनस्पती आहे. वरचा बांबू आणि बाजूची पानं काढून टाकून मध्ये अननसासारखा भला मोठा भाग मिळतो. त्यातील पानाचा भाग तासून टाकून त्यावर रंधा मारला की पूर्ण सफेद रंगाचा कंदासारखा भाग तयार होतो. त्यावर लाल रंगाची काव लावून तो मातीतून काढलेला आहे असं भासवून त्याची कंद म्हणून विक्री केली जाते. संशोधकांनी जनुकीय चाचणी करून या वनस्पतीच्या कुळाचा शोध घेतला. डीएनए बारकोडिंग पद्धतीचा वापर करण्यात आला. कंद म्हणून विकले जाणारे हे काप नैसर्गिकरित्या गोड नसतात. त्यावर सॅकरिन टाकून ते गोड करण्यात येतं. असे काप खाऊ नयेत, त्यापासून आपण सावध राहावं. मुळे, गाजरं, बीट, टॅपिओका, रताळे यात स्टार्च साठवून त्याचे कंद किंवा गड्डे बनतात. टॅपिओकाच्या मुळापासून बनवलेल्या खाद्यपिष्ठापासून साबुदाणा तयार करतात. बीटपासून साखर बनवतात. भारतामध्ये कंदमुळांपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवतात. रताळ्याचे वेल, पाल्यासह गाजरं आणि सलगमची ही वैरण जनावरांना चांगली असते. शिंगाड्याचे कंद उपवासासाठी खाद्यपदार्थ आहे. अनेक कंद जमिनीखाली निद्रिस्तही राहतात. मग पावसाळ्यात त्यांना पानं फुटतात. यात पिष्टमय पदार्थांच्या बरोबर आयोडीन, कॅल्शियम, खनिज क्षार आणि जीवनसत्व मिळतात. काही कंद खाज निर्माण करतात. त्या उकडून त्यात चिंच आणि आमसूल टाकून खाण्यायोग्य बनवावं. शरीरातील विविध संस्थांना ते आवश्यक आहेत, म्हणून अशी कंदमुळं आपल्या आहारात आवर्जून घ्यायला हवीत आणि त्याची वाढ आपल्या परिसरात, आपल्या शेतात मुद्दामहून आपण करायला हवी. परिसर या सदरात डॉक्टर सुधीर कुंभार यांनी लिहिलेली परिसर विज्ञानविषयीची माहिती आपण ऐकलीत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.